सिया राम मैं सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। मंगल भवन अमंगल हारी, करहु प्रणाम जोरी जुग पानी। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाई। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। नर्मदाये नमो प्रातः, नर्मदाये नमो निशिः। नमस्ते नर्मदे देवी त्राहिमां भवसागरात्। नमस्ते गोदावरी देवी त्राहिमां भवसागरात्। सज्जनो, आज आपण पुन्हा या भागामध्ये सियाराम बाबांचा असणारा जीवनामधील जो हठयोग आहे, हठयोग याचा अर्थ असा आहे की बाबा 14 वर्ष खाली बसलेच नाही. बाबाजींचं जीवन ज्या शरीरामध्ये 14 वर्ष त्याही कालखंडामध्ये तपश्चर्या घडली आणि महत्वाची गोष्ट उभं आयुष्य बाबाच्या शरीरामध्ये नर्मदा मैयाचं जेल गेलं, तेच पाणी ते पित होते, त्याच पाण्यामधला स्वयंपाक बाबा खात होते आणि सतत दृष्टीपुढे नर्मदा माता आणि नर्मदा मातेची कृपा, नर्मदा मातेमधलं स्नान. आणि सज्जनो, बाबांच्या आश्रमामध्ये कितीतरी थोर भाग्यवान साधक मंडळी, सिद्ध साधू संत महात्मे हे असणारे साधू सर्व जे आहेत, तर बाबांना दर्शन देण्यासाठी म्हटल्यापेक्षा बाबांचं दर्शन घेण्यासाठी यायचे. केवढी मोठी थोर सिद्धता बाबांच्या जीवनामध्ये होती. अशा या बाबांचं दिव्य चरित्र जे आहे, कालच्या भागामध्ये सुद्धा आणि थोडक्यात बाबांचा काही जीवन परिचय आणि अनुभवलेले बाबा आपण काल बाबांचं कथन केलं. खऱ्या अर्थाने विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात, साधुबोध झाला तो नरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. साधुबोध झाला. सज्जनो, मी तुम्हाला एक महत्वाची गुज गोष्ट या ठिकाणी सांगणार आहे. नर्मदा परिक्रमा जे जे करतात ते फार भाग्यवान आहे, फार भाग्यवान. मी तर सांगतो, केवळ ओंकारेश्वरला जो जाऊन आला असेल तो सुद्धा भाग्यवान. येता येता सियाराम बाबांचं दर्शन केलं असेल तो भाग्यवान. आज जरी बाबा या चर्मचक्षुला दिसत नसतील, पण आजही जे जाऊन दर्शन करून येतात ते भाग्यवान. ज्याने 7 दिवस अनुष्ठान केलं असेल ते भाग्यवान. ज्यांनी परिक्रमा करत असताना गाडीने 13 दिवसात परिक्रमा केली असेल ते भाग्यवान. 15 दिवसात 21 दिवसात परिक्रमा केली असेल सर्व भाग्यवान. ज्यांनी मायेची परिक्रमा 3 महिने 7 महिने 10 महिने काय 3 वर्ष 3 महिने 13 दिवस केले असेल, 10 वर्ष परिक्रमा केलेले एक साधू महात्मे, त्यांचं सुद्धा जीवन चरित्र आपल्या पुढे सांगणार आहे, परंतु ते नंतर. म्हणून असे परिक्रमा करणारे 10-10 वर्ष परिक्रमा करणारे, आपल्या जीवनात 9-9 परिक्रमा करणारे महात्मे आम्ही पाहिले. काहींनी आयुष्यभर परिक्रमाच केली, आयुष्यभर मयाचं सानिध्य केलं, सर्व भाग्यवान आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की परिक्रमेमध्ये गेल्यानंतर साधूंचं दर्शन जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आजही मी साधकांना सांगेल, नर्मदा परिक्रमावासियांना सांगेल, बाबांनो तुम्ही अवश्य परिक्रमा करा, परंतु त्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे. आता पुढे अधिक मास येतोय. अशा अधिक मासाच्या कालखंडामध्ये ज्या ठिकाणी सियाराम बाबांनी साधना केलेली आहे, अशा तपस्थलीमध्ये जावं आणि गेल्यानंतर तिथं 7 दिवसाचं अनुष्ठान करावं, 1 महिन्याचं अनुष्ठान करावं. तिथं गेल्यानंतर बाबाजींचं जीवन कसं आहे त्या असणाऱ्या जीवन चरित्राचा परिचय नर्मदा मैयाने आपल्याला करून द्यावा, याच्यासाठी डोळे बंद करावे आणि नर्मदा मैयाला प्रार्थना करावी, हे मैया
हे जे सियाराम बाबा नावाचे जे महान संत विभूती, तुझे सपूत, अगदी ज्यांचा स्वाभिमान साधुशाहीला सुद्धा वाटावा, हे दिव्य तेजस्वी तपस्वी जीवन काय आहे, हे जीवन याचा परामर्श आम्हाला आमच्या जीवनामध्ये घ्यायचा आहे. पुन्हा सुद्धा आम्हाला त्यांचं जे आध्यात्मिक जीवन आहे त्याचा स्पर्श आमच्या हृदयाला व्हावा, याच्यासाठी तू काहीतरी कृपा कर आणि झोपेत का होईना, स्वप्नात का होईना, त्या महात्म्यांचं जीवन अनुभवण्याचा आणि आम्हाला योग यावा. किंवा नसेल तर ऑटोमॅटिक बाबाजींची अशी कृपा व्हावी की त्यांचं जसं जीवन आहे तसं आमचं जीवन व्हावं. अशा पद्धतीची प्रार्थना मैयाला करा. नर्मदा मैया फार दयाळू आहे. तुमच्या जर प्रार्थनेमध्ये तुमच्या अंतःकरणात ती असणारी ओढ, तिच्यामध्ये जर आर्तता असेल तर खरोखर बाबाजी आजही आपल्यावरती, नर्मदा मैया आपल्यावरती आजही कृपा करून आणि बाबांच्या जीवनाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून साधूंच्या जीवनाचं वैशिष्ट्य आहे, बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट, बोध दिला मज भ्रांती हे समूळ गेली, दिसू लागली वाट, भ्रांती हे समूळ गेली, नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट, नाचत प्रेम छंदे एका जनार्दनी, पावलो पंढरी पेठ, पावलो पंढरी पेठ, तुम्ही संत माये बाप एवढा उपकार करा, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा. अशी प्रार्थना संत महात्म्यानं करा, नर्मदा मैयाला करा. बरोबर आपल्या जीवनामध्ये दिनाचा जो सोयरा आहे, आपल्या असणाऱ्या इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायणे, या इंद्रियांचं रक्षण करणारे ते संत महात्मे, त्यांना प्रार्थना करा आणि ते महात्मे आपल्या असणाऱ्या इंद्रियांचं रक्षण करून बरोबर तो असणारा दिनाचा सोयरा जो आहे तो पांडुरंग आहे. पांडू म्हणजे शुद्ध, रंग म्हणजे स्वरूप, त्याचं दर्शन आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. आकाशात पतितम त्वयं यथा गच्छति सागरः, सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. या न्यायाने एकी एकटाचे असून एकला, या न्यायाने तो भगवान परमात्मा एकटाच आहे, एकमेवा द्वितीयम ब्रह्म, नेह नानास्ति किंचन. आमची यशोदा माता म्हणते, श्रीरंग माझा वेडा घे, श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा घे, याला नाही दुसरा जोडा. तो भगवान परमात्मा एकी एक आहे. आणि म्हणून असा जो भगवान परमात्मा आहे, महाराष्ट्राचा आराध्य पांडुरंग असेल, साऊथ मध्ये गेलो तर तिथं भगवान शंकर असतील, रामचंद्र प्रभू असतील, उत्तर प्रदेशामध्ये गेलो तिथं रामचंद्र असतील, गोपालकृष्ण असतील, परंतु सर्व एक एक तत्व आहेत आणि तो दिनाचा सोयरा आहे. आणि आम्ही मात्र इंद्रियाचे दीन झालेलो आहे. इंद्रियाचे दीन झालेले तुम्ही आम्ही जे आहोत, आपल्याला खऱ्या अर्थाने सियाराम बाबांचं जीवन जर कळालं तर आपली असणारी इंद्रियाची दीनता ही पळून जाईल. काय विशेषता आहे बाबांची. बाबांचं जीवन असं आहे की नेमाड प्रांतामध्ये सियाराम बाबांचा जन्म झालेला आहे. अर्थात साधूचं कुळ आणि नदीचं मूळ हे कधी पाहू नये, ऋषीच्या कुळाकडे जाण्याचा प्रयत्न करू नये. परंतु मात्र महत्वाची गोष्ट अशी आहे की असे भाग्यवान सुपुत्र जन्माला येण्यासाठी जीवनामध्ये कृपा लागते. कृपा काय, त्या आई वडिलांवरती कृपा असेल भगवान परमात्म्याची, संत महात्म्यांची, ते कुळ जे आहेत तर ते पवित्र असेल. पवित्र ते कुळ, पावन तो देश, या न्यायाने जे ते हरीचे दास जन्म घेतील. आणि म्हणून नेमाड प्रांतामध्ये बाबांचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर अगदीच कमी वयामध्ये बाबाजींचं आगमन ओंकारेश्वर पासून, मध्य प्रदेशमध्ये ओंकारेश्वर पासून अगदी 70 ते 75 किलोमीटर अंतरावरती, पिपलगुंड पासून एक 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती तिलीभट्ट्या नावाचं क्षेत्र आहे. आणि या तिलीभट्ट्या क्षेत्रामध्ये बाबाजी आले. आल्यानंतर बाबाजींच्या जीवनामध्ये तपस्या सुरू झाली. तपस्या बाबाजींच्या जीवनामध्ये सुरू झाल्यानंतर काय, या महात्म्याच्या अंतकरणामध्ये माऊलीत नामवर सांगतात, तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे. या न्यायाने तपश्चर्येच्या अंतकरणामध्ये प्रेरणा झाली. आणि प्रेरणा झाल्यानंतर सियाराम बाबांनी आपल्या जीवनामध्ये
नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती खडेश्वरी तपश्चर्या सुरू केली. नर्मदा तीरे तपःपुर्यात् या न्यायाने मरणम जान्हवी तीरे, मरायचं असेल तर त्या ठिकाणी जान्हवीच्या किनाऱ्यावरती, आणि तपश्चर्या करायची असेल तर नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती. आणि म्हणून बाबाजींनी तपश्चर्या सुरू केली. तपाचे सामर्थ्य तपिन्नाला अमोप चिरंजीवी कल्प वैकुंठी नांदे. जीवनामध्ये तपश्चर्याशिवाय काहीच प्राप्त होत नाही. काही तपश्चर्या आहे, वाचिक तपश्चर्या आहे, मानसिक तपश्चर्या आहे. हा सर्व भाग श्रीमद भगवद्गीतेमध्ये आलेला आहे. आपल्याला एवढ्या भागाकडे जायचं नाही. परंतु बाबांच्या जीवनामध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक सर्व प्रकारची तपश्चर्या हा त्रिवेणी संगम बाबांच्या जीवनामध्ये एकदा सुरू झाला. सज्जनो, समोरचा असणारा जो वृक्ष आहे त्या वृक्षाखाली बाबाजींनी एक हनुमंतरायाच्या मूर्तीची स्थापना केली. हनुमंतराय जे आहेत, हनुमंतरायाची फार मोठी ताकद आहे. सज्जनो, रामचंद्रांची गाठ भेट जर घ्यायची असेल तर हनुमंतरायाचं दर्शन हे जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. हनुमंतरायाची कृपा जीवनामध्ये अत्यंत महत्वाची म्हणून सांगून जाते. ज्याला जीवनामध्ये हनुमंतरायाची कृपा व्हावी वाटत असेल त्याने आपल्या जीवनामध्ये 7 दिवसाचं अनुष्ठान घ्या. रोज 108 पाठ हनुमान चालीसेचे करा. सुंदर पद्धतीने 108 हनुमान चालीसेचे पाठ करा. 7 दिवसाचं अनुष्ठान आपल्या जीवनात करून पहा. 108 पाठांचं तुम्हाला काय प्रचिती येते. याही व्यतिरिक्त हनुमत कवच, हनुमान इंजनी सुनूर वायू पुत्रो महाबला, रामेष्ट फाल्गुन सखः पिंगक्षो मित विक्रमः, उदधी कर्मणशैव सीता शोक विनाशनः, लक्ष्मण प्राणदाता च दशग्रीवस्य दर्पः, द्वादशेतानि नामानि कपीन्द्रस्य महात्मनः, सायंकाले प्रभाते च यात्रा काले च यः पठेत् न भयं विद्यते तस्य सर्वत्र विजयी भवेत्, धनधान्यं भवेत् तस्य दुःखं नैव कदाचन. इति श्रीब्रह्माण्ड पुराणे नारदागस्त्य संवादे श्रीरामचंद्र प्रोक्तम एकमुखी हनुमत कवच स्तोत्रम संपूर्णम. ओम हम हनुमते फट स्वाहा, ओम हम हनुमते नमो नमः. अशा पद्धतीचे काही हनुमंतरायाचे जे मंत्र आहेत. मनोजौ मारुततुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवन कृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. या न्याय हनुमंतरायाचं स्तवन आपण आपल्या जीवनामध्ये करा. आणि म्हणून बाबाजीने सुद्धा हनुमंतरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्या असणाऱ्या वृक्षाच्या खाली केलेली. सजनो, अशा सानिध्यामध्ये तपश्चर्या करत असताना हनुमंतरायाच्या कृपेने मला तर असं वाटतं सियाराम बाबा म्हणजे हनुमंतरायाचाच अवतार होता. काही ठिकाणी अंश अवतार, काही ठिकाणी अंशांश, आवेश, कला, पूर्ण, परिपूर्णतम या न्यायाने अवताराचे प्रकार आहेत. त्या दृष्टिकोनातून सियाराम बाबा हा अंश अवतार असावा. आणि म्हणून बाबाजींनी आपल्या जीवनामध्ये नर्मदा तीरे तपःपुर्यात् जेवढे काही परिक्रमावासी येतील ते परिक्रमावासी थकायचे, भागायचे, काहींच्या पायाला चिरा पडायच्या. आता काही कठीण प्रसंग मी परिक्रमेच्या पुढे सांगणार आहे. आमच्या जीवनामधले असणारे सत्य प्रसंग सांगणार आहेत. आज हा व्हिडिओ त्याच्यासाठी नाही म्हणून तिकडे जात नाही. पण बाबाजींकडे पाहिल्यानंतर जीवनामध्ये प्रेरणा मिळायची की जेणेकरून त्यांनी 14 वर्ष काय तर रामचंद्र प्रभूंच्या जीवनामध्ये रामचंद्र प्रभूंचं जसं वर्णन केलेलं आहे की रामचंद्र प्रभू 14 वर्ष आई वडिलांची जी काही आज्ञा आहे त्या आज्ञेपोटी 14 वर्षाचा वनवास हनुमंतरायांनी आपल्या रामचंद्र प्रभूंनी आपल्या जीवनामध्ये केला. म्हणूनच मला असं वाटतं की सियाराम बाबांनी सुद्धा 12 वर्षाऐवजी 14 वर्ष खडेश्वरी तपश्चर्या आपल्या जीवनामध्ये केलेली असावी. तापस बेस राम वनवासी म्हटलेले म्हणजे त्या ठिकाणी असणारा तपस्याचा वेश रामचंद्र प्रभूंनी आपल्या अंगावरती वल्कल परिधान केलेली होती. आणि राम वनवासी या न्यायाने आमचे जे असणारे रामचंद्र प्रभू त्यांनी केलेली तपश्चर्या आणि ते असणार जसं हनुमंतरायाचं आराध्य रामचंद्र प्रभू आहे आणि म्हणूनच त्याच असणाऱ्या हनुमंतरायाचा अवतार म्हणून
रामदास स्वामी जसे हनुमंतरायाचाच अवतार आहेत, त्याच पद्धतीनं हे आमचे सियाराम बाबा सुद्धा हनुमंतरायाचा अवतार, आणि हनुमंतरायाचा अवतार म्हणून अवताराच्या द्वारे त्या असणाऱ्या स्थितीचं प्रकटीकरण त्यांनी तपश्चर्येच्या द्वारे केलं. आणि तपश्चर्येच्या द्वारे केल्यानंतर ते हनुमंताचा अवतार असताना हनुमंताची स्थापना का केली? सज्जन, याचं कारण असं आहे की जेणेकरून हनुमंतराय जे आहेत तर त्यांचं दर्शन झाल्यानंतर सहज आपल्या जीवनामध्ये त्यांचं दर्शन झालं, त्यांची जर कृपा झाली तर आपल्याला ते बरोबर रामचंद्रांकडे पोहोचत असतात. आणि हनुमंतराय हे सेवक असल्यामुळं रामचंद्र प्रभूंचं दर्शन आपल्याला ते सहजासहजी करून देतात. आणि म्हणून त्याच अवताराचा परामर्श तुमच्या आमच्यासाठी त्याच वेशामध्ये बाबाजींनी येऊन तो दिला असावा, त्या अवतारात बाबाजींनी तो संदेश आपल्याला दिलेला असावा. आणि म्हणून हनुमंतरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना हनुमंतरायाच्या कृपेने बाबाजीने आपल्या जीवनात 14 वर्ष खडेश्वरी तपश्चर्या सुरू केली. 14 वर्ष खडेश्वरी तपश्चर्या म्हणजे खाण्याची गोष्ट नाही. सज्जनो बघा, कीर्तनात आपण जर बसलो तर 2 तासामध्ये 84 आसनं करून मोकळे होतो. केवढं बाबाजींचं भव्य दिव्य जीवन आहे. 14 वर्ष जे महात्मा खाली बसलेच नाही. 14 वर्ष. मग जेवण करायचं उभ्यानेच करायचं, स्नान करायचं उभ्यानेच करायचं, त्याच्यानंतर झोपायचं ते पण उभ्याने. तुम्ही मला उभ्याने झोपता येतं का? हो. बघा, त्याच्यासाठी बाबाजींच्या जीवनामधले गोष्ट तुम्हाला सांगतो. बाबाजींनी एवढीशी अशी फळी होती, त्या फळीला बरोबर चोपाळ्याच्या पद्धतीनं 4 कड्या होत्या आणि ती जी फळी होती त्या फळीवरतीच बाबाजी अशा पद्धतीनं आपले हात ठेवायचे आणि त्याच्यावरतीच डोकं ठेवायचं. रात्रभर झोपेमध्ये कुठल्याही प्रकारे बाबाजी पडत नव्हते आणि बाहेर त्याच वृक्षाखाली बाबा झोपायचे. एवढी विशेषता आहे सज्जनो. तपश्चर्या केली म्हणजे तळघरात जाऊन केली नाही त्यांनी, समाजाच्या समोर ही तपश्चर्या 14 वर्षाची तपश्चर्या केली. ती जी फळी आहे ती फळी नंतरच्या कालखंडामध्ये त्या फळीचं सुद्धा आम्हाला दर्शन झालेलं. तो छोटासा चोपडा म्हणजे एक फळीच टांगलेली, तिचं दर्शन मला झालेलं आहे. सज्जनो, अशा पद्धतीनं बाबाजीने 14 वर्ष आपल्या जीवनात जी तपश्चर्या केली यालाच हठयोग म्हणतात. ही हठयोगाची साधना आहे. आणि साधनेशिवाय काही लोक म्हणतात मग शरीराला एवढा त्रास द्यायचा का? अरे काय त्रास देतो आपण शरीराला? आपण काहीच त्रास देत नाही. एका दिवसाची एकादशी केली म्हणजे लोकांना वाटतं शरीराला त्रास झाला. काहीच त्रास होत नाही. एकादशी आपण आपल्या जीवनामध्ये निर्जला करा, हे सुद्धा तपस साधना आहे. उगाच शरीराला त्रास द्यायचा का? हे चारवाक तत्वज्ञान समाजाच्या समोर मांडू नका. आणि मी सांगून जाईल, ज्यांना तुम्हाला एकादशी करायची नसेल तुम्ही करू नका, पण जे करतात त्यांचं व्रत वैकल्य मोडू नका. करिता व्रत अर्ध पुण्य जोडे, मोडिता दोघे नरका जाती. जर एखादा एकादशी करत असेल आणि तुम्ही जर त्याची एकादशी हाणून पाडत असाल तर तुमच्या पापाला दुसरा जोडा नाही, हे मी सत्य वचन या ठिकाणी सांगतो. म्हणून आपल्याला नसेल साधना करायची नका करू, पण जे करतात त्यांना त्याच्यापासून परावृत्त करू नका. ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून बाबाजीने आपल्या जीवनात जर 14 वर्ष तपश्चर्या केली, मग काय पोटभर खाऊन ती तपश्चर्या होत असते का? बाबाजींच्या जीवनामध्ये अन्नाचा संयम होता. निर्वाकृती अन्न आच्छादन आश्रमाचे स्थान कुपिगुहा, कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदय नारायण साठवावा, हे बाबाजींचं जीवन होतं. म्हणून 14 वर्ष बाबा मैयाकडे पाहत पाहत केवढी घनघोर साधना केली असेल. आणि साधू संत महात्मांचं जे अंतकरण आहे, त्यांची जी भक्ती आहे, भक्त तोच आहे की ज्याचं जीवनाची असणारी तार, ज्याच्या जीवनाची असणारी जी काही स्थिती असते ती सतत भगवदाकार जीवनाची वृत्ती झालेली असते, तेच खऱ्या अर्थाने साधू आहे. आणि अशा अवस्थेमध्ये मैयाकडे पाहत 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 बाबाजींनी कुणी घनघोर तपश्चर्या आपल्या जीवनात केली, 14 वर्ष केली. आणि म्हणून 14 वर्षाच्या तपश्चर्यानं मी बघितलेलं आहे, एक शब्द खोटा सांगत नाही. एक दिवस बाबाजी आपल्या महिमेमध्ये त्यांच्या आश्रमामध्ये बसलेले होते आणि काही कारणास्तव म्हणजे परिक्रमेच्याच निमित्ताने मी 2015 साली ज्यावेळेस गेलो, तर 2015 साली ज्यावेळी गेल्यानंतर बाबाजी आपल्या आपल्या महिमेमध्ये बसलेले होते. त्यांचं रामायणाचा पाठ किंवा त्यांचं थोडंसं हे चालायचं. जे काही परिक्रमावासी 2 पैसे द्यायचे, बाबाजी स्वतःच्या हाताने त्या नोटा मोजून ठेवायचे. बाबाजींचं ते कार्य चाललेलं होतं आणि मी बाबाजींच्या चरणारविंदाजवळ बसलो आणि बसल्यानंतर बाबांचे पाय दाबायला लागलो. आता महात्म्याला काय पाय
लाभण्याची गरज आहे. त्यांना त्यांचं आमच्याकडे लक्षही नव्हतं आणि त्याच्याबद्दल काहीच नव्हतं, पण त्या माध्यमातून आपल्याला बाबांचा स्पर्श व्हावा. संत महात्म्यांना आपल्या सेवेची गरज नाही. संत महात्मे शिष्याची जो न घेत सेवा माणी देवासारखी त्यांचं जीवन आहे. पण आपण आपल्या जीवनात आपलं जीवन कृतार्थ करण्यासाठी साधूंची सेवा करावी आणि म्हणून तो चरण स्पर्श जो होता तो आपल्या हाताला व्हावा. एवढ्यासाठी मी तिथं बसलो आणि बसल्यानंतर बाबाजींचे पाय दाबायला लागलो. विशेषतः अशी बाबाजींचे पाय असे पोलादासारखे कडक झालेले पाय मी पाहिले, कारण का 14 वर्ष बाबा खाली बसले नव्हते. महाराज तो रक्ताचा पुरवठा आणि संपूर्ण कुठं पायाच्या दिशेनं असेल. बाबाजींचे पाय चांगले अशा हत्तीसारखे झालेले होते असे लोक त्या ठिकाणी सांगतात. आणि म्हणून अशा असणाऱ्या बाबाजींनी आपल्या जीवनामध्ये घनघोर तपश्चर्या केली. शेवटी मात्र बाबांच्या पायाला जखमा झालेल्या होत्या. त्या जखमांना पट्ट्या बांधल्या जायच्या. पण बाबाजींचं जीवन मी पाहिलं, कुत्ता जाणे चमडी जाणे नाही. त्या ठिकाणी बाबाजींचं असणारं चित्त म्हणजे कुठल्याही प्रकारे त्या असणाऱ्या आजाराकडे मला पाहायला मिळालं नाही. आणि असे असणारे बाबाजी आपल्या जीवनामध्ये पोलादासारखे बाबाजींचे पाय असे खडतर पाय होते. सतत लवकर उठायचं, उठल्यानंतर आपली स्नान संध्या करायची आणि स्नान संध्या केल्यानंतर चौकट दिवाबत्ती करायची. एकदा तर असं एक मला पाहायला मिळालं, बाबाजींचं त्या ठिकाणचं चलचित्र पाहायला मिळालं की बाबाजींनी फक्त असा हात केला आणि हात केल्यानंतर ऑटोमॅटिक काडी पेटली आणि त्या काडीने बाबाजींनी काय केलं तर ज्योत पेटवली असं पाहिलं. असो चमत्कार प्रदर्शन, मला चमत्कार प्रदर्शन मांडायचं नाही. अरे त्या ठिकाणी हे काय घेऊन बसले, हे तर किरकोळ गोष्ट आहे दिवा पेटवणं. पण आजही त्या महात्म्यांच्या कृपेने हजारो लोक कधी कोणी विन्मुख जात नाहीत. हा सुद्धा त्यांचा चमत्कारच आहे. 10 रुपये घेत होते तरी आश्रम व्यवस्थेसाठी 1 रुपया कमी पडत नव्हता. हा सुद्धा साधूंचा जीवनामधला असणारा चमत्कारच आहे. हे तर किरकोळ गोष्टी, कारण का संत महात्म्यांच्या जीवनामध्ये ज्या काही रिद्धी सिद्धी आहेत ह्या त्यांच्या चरणारविंदावरती तिष्ठत असतात. पण चमत्कार प्रदर्शन हा संत महात्म्यांचा स्थायी भाव नाही. म्हणून विश्वमाऊली ज्ञानोबाने रेडा बोलवला पण एकदाच बोलवला. विश्वमाऊली ज्ञानोबांनी भिंत चालवली पण एकदाच चालवली. विश्वमाऊली ज्ञानोबांनी मेलेली त्या ठिकाणी असणारा सत्पुरुष जिवंत केला सच्चिदानंद बाबांसारखा जीवनामध्ये एकदाच केला. पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी माऊली ज्ञानोबांनी केल्या नाही. हे संत महात्म्यांचं जीवन असतं. तद्वत त्याच न्यायाने संत महात्मे चमत्कार करत नसतात, तर आपल्या असणाऱ्या कृतीने, आपल्या असणाऱ्या आध्यात्मिक संदेशाच्या द्वारे, आपल्या असणाऱ्या जीवनक्रमाच्या द्वारे, आपल्या असणाऱ्या कर्मयोगाच्या, भक्तियोगाच्या, ज्ञानयोगाच्या द्वारे प्रत्येकाला ते मार्गदर्शन करत असतात. आणि आपण असे जे महात्मे त्यांचं जे जीवन आहे तर ते जीवन ते कसे जगतात याचा परामर्श घ्यायचा. त्यांच्याच असणाऱ्या कथा ऐकायच्या. ते प्राणाप्रवृत्ती आवडती माझे निरुते जे भक्तचरित्रात ते प्रशंसिती. मग जे भक्तचरित्राची प्रशंसा करतात ते जर एवढे प्रिय तर ते भक्त जे सेवा करतात ते किती प्रिय असतील. आणि म्हणून या माध्यमामधून बाबांचा असणारा म्हणून वानावे ऐकावे तेच सदा, ते चरित्र आपण त्याचंच वर्णन करावं, ते चरित्र आपण आपल्या जीवनामध्ये ऐकावं. म्हणून सियाराम बाबांच्या स्थानी जाऊन कधी कधी 1 महिन्याचा मस्त सुंदर पुरुषोत्तम मास असेल साधना करा. तिथल्याच असणाऱ्या अन्न सामुग्रीवर अवलंबून राहू नका. तिथं सगळी सामुग्री पण आपल्या घरून सामुग्री घेऊन जावी आणि तिथं राहावं. सुंदर पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या हाताने स्वयंपाक करायचा, तिथं बसायचं, बाबाजींच्या सानिध्यामध्ये साधना करायची. केवढं दिव्य तेजस्वी तपस्वी जीवन आम्ही पाहिलं. ते पाय म्हणजे बाबाजींचे पोलादासारखे होते. आणि पण कधी कधी असा स्पर्श पण जाणवायचा की ते अतिशय मृदू आणि अशा पद्धतीचे ते चरण कमल सुद्धा मला पाहायला मिळाले, अनुभवायला मिळेल. बाबांच्या पायाला पट्ट्या होत्या, सतत बांधल्या जायच्या, परंतु बाबांना मात्र त्याची कुठल्याही प्रकारची खबर नव्हती. असे असणारे सियाराम बाबांच्या जीवनामध्ये जे काही साधू संत महात्मे येतील, जर एखादा महात्मा बाबाजींच्या जवळ जाऊन जर बोलायला लागला तर बाबाजी त्याच्याशी सुद्धा हितगुज करायचे. माझ्या जीवनात ते सद्भाग्य मला प्राप्त झालं, परंतु बाबांना थोडंसं कानाजवळ जाऊन बोलावं लागायचं. या न्यायाने का होईना बाबांच्या असणाऱ्या त्या शरीराच्या जवळ स्पर्श व्हायचा. आणि मी तर पुन्हा जाऊन लाईनीत जाऊन बाबांचं पुन्हा दर्शन करायचो. रात्री तर पुन्हा बाबांच्या चरणारविंदावरती मी काय करायचो, दर्शन करायचो. जसं आमचे आळंदीचे जयराम बाबा होते, अतिशय कडक साधू होते, जयराम बाबा भोसले. पण बाबांचं इतर वेळेस दर्शन करता येत नव्हतं.
पण ज्यावेळेस बाबा माऊलींच्या मंदिरात यायचे आणि ऑफिस समोर बसायचे गप्पा मारत, त्यावेळेस किती वेळेस जाऊन बाबांचं दर्शन घेतलं तरी बाबांचं कोण दर्शन घेतं इकडे लक्ष नसायचं आणि मनमुक्त पद्धतीने बाबाचे दर्शन द्यायचे. आमच्या गुरुजी विठ्ठल बाबा घुले सुद्धा मंदिरात जर दर्शन घेतलं तर माऊलींच्या तर आवडत नव्हतं, पण त्यांच्या खोलीत जाऊन जर दर्शन घेतलं तर बाबा कोणाला नाही म्हणत नव्हते. असं दिव्य तेजस्वी तपस्वी जीवन त्या साधूंचं. तसं सियाराम बाबांशी सुद्धा काही संवाद माझ्या जीवनामध्ये थोडासा घडलेला आहे. जास्त संवादाकडे मला जायचं नाही, परंतु बघा बाबाजींनी आपल्या जीवनामध्ये या असणाऱ्या तिलीभट्ट्या नावाचं जे क्षेत्र आहे, हे तिलीभट्ट्या नावाचं क्षेत्र अतिशय पुनीत पावन केलं. पुनीत पावन केलेलं हे जे क्षेत्र आहे, आजही बाबाजींची कृपा अगदीच त्या क्षेत्रामध्ये जर कोणी साधक जाऊन जर तिथं तपस्या करील तर त्याच्यावरती निश्चित पद्धतीची कृपा होईल. बघा बाबाजींसाठी त्या असणाऱ्या पुण्यक्षेत्राच्या जवळ एक आश्रम बांधण्याचं थोडंसं कार्य पण त्या ठिकाणी चालू होतं, परंतु बाबाजींनी त्या कार्याला तितकासा प्रतिसाद दिला नाही आणि जवळ एक धरण बांधलेलं होतं, परंतु जोपर्यंत बाबाजी आहेत तोपर्यंत त्या धरणाचं पाणी धरलं गेलं नाही आणि तो जो असणारा प्रदेश जलमग्न झाला नाही. आता इथून पुढे काय होईल काही सांगता येत नाही, परंतु आतापर्यंत मात्र ते क्षेत्र डूब क्षेत्रामध्ये आणि कुठल्याही प्रकारे गेलेलं नाही. बाबाजींचं उभं जीवन बाबाजींनी तिथं समर्पित केलं. एक दिवस असा प्रसंग निर्माण झाला, एकदा मी गाडीने परिक्रमेच्या द्वारे गेलो आणि माझ्याकडे 9D ची ट्रॅव्हलर गाडी आहे. तर मी बाबाजींच्या सानिध्यात गेलो. म्हटलं बाबाजी जरा आपका कर कमल का स्पर्श इस गाड़ी को करो. अरे गाड़ी गाड़ी बोले. मी सांगितलं बाबाजी गाड़ी गाड़ी है, वो तो लोहे की गाड़ी, उसको क्या कर कमल का स्पर्श करना, क्या चरण का स्पर्श करना बोले. तर मी म्हटलं बाबाजी वो गाड़ी गाड़ी है, लेकिन यदि आपका चरण का स्पर्श, आपका कर कमल का स्पर्श हो जाएगा तो ये गाड़ी भी रथ बन जाएगी, असं मी बाबाजींना म्हटलो. परंतु बाबाजींनी माझ्याकडे फार काही त्यावेळेस लक्ष दिलं नाही. मग मी त्या गाडीमध्ये विठ्ठल रुक्मिणीचे असणारे दिव्य विग्रह माझ्याकडे आहेत, ते दिव्य विग्रह ठेवलेले होते आणि मग त्याच्यामध्ये नर्मदा मातेची मूर्ती होती. अशा पद्धतीनं ती गाडी सुंदर पद्धतीने गाडी होती आणि नेमकं बाबाजींना घ्यायला तो जो आश्रम बांधलेला होता, काही लोक आले आणि लोक आल्यानंतर बाबाजी बघा नर्मदा माता ही कामधेनू आहे, नर्मदा माता कल्पतरू आहे, नर्मदा माता चिंतामणी, ती माझ्यासारख्या साधकाची इच्छा कशी पूर्ण करते याचं जिवंत उदाहरण सांगतो. माझी इच्छा होती बाबांचा असणारा आणि स्पर्श त्या गाडीला व्हावा, निदान नाही पायाचा तर निदान हाताचा स्पर्श व्हावा ही इच्छा होती. आणि मग तेवढ्यामध्ये बाबाजी आले, नेमकं तिकडे चालले होते. मी म्हटलं बाबाजी ही गाडी. बाबाजी गेले आणि त्या विठ्ठल रुक्मिणीचे विग्रह पाहिले आणि बाबाजींना इतका आनंद झाला, अरे ये गाडी गाडी नाही बोले, ये जो गाडी है ना ये रथ है रथ. आणि असं म्हणून बाबाजींनी त्या असणाऱ्या गाडीला स्पर्श केला. अजूनही मी ती गाडी विकत नाही, ती माझ्या आश्रमामध्ये ती गाडी, कारण का सियाराम बाबा सारख्या महात्म्यांचा स्पर्श त्या गाडीला झाला, बालयोगीजी महाराजांसारख्या महात्म्यांचा स्पर्श त्या गाडीला झाला. गुरुरे कुरेकर बाबा असतील, रामभाऊ महाराज राऊत बाबा असतील, असे छोटे कदम माऊली, त्याच्यानंतर असणारे मुखेकर महाराज शास्त्री बाबा, त्याच्यानंतर असणारे आमचे भास्कर महाराज शास्त्री बाबा, पितांबर महाराज शास्त्री बाबा, या सर्वांचा स्पर्श त्या गाडीला झालेला. केवढी भाग्यवान ती गाडी, तिच्या 6 जवळजवळ 5 परिक्रमा त्या गाडीच्या झालेल्या आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने काही वस्तू दिव्य असतात. माझी इच्छा बाबाजींनी त्या ठिकाणी पूर्ण केली, नर्मदा मातेने पूर्ण केली. सज्जन बघा बाबाजींच्या जीवनामध्ये उभ्या तपस्येचा परिणाम तुम्हाला सांगतो की शेवटी मात्र ज्यावेळेस बाबांचं महापरिनिर्वाणाचे दिवस आले, बाबा आजारी पडले. आजारी पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, भक्तांच्या आदेशानुसार बाबांना सनावदला ऍडमिट करण्यात आलं. बाबा फक्त 2-3 दिवस दवाखान्यात राहिले आणि बाबाजीने सांगितलं नाही मला इथं दवाखान्यात राहायचं नाही असं म्हणून हट्ट धरला आणि बाबाजी नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती आले आणि बरोबर मोक्षदा एकादशीच्या दिवशी सकाळी बरोबर बाबा बसले. त्या ठिकाणी 2-3 दिवस अगोदर आल्यानंतर बाबाजी 11 वाजेपर्यंत मैयाच्या किनाऱ्यावरती पडून राहायचे. हनुमंतरायाच्या मूर्तीच्या सानिध्यात त्या असणाऱ्या वृक्षाखाली पडून राहायचे आणि नंतर आश्रमात जायचे मोक्षदा एकादशीच्या दिवशी. आणि